तथागत भगवान गौतम बुद्ध, त्यांचा धम्म व सावक संघ ह्या तीन रत्नांना अभिवादन करून परमपूज्य बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीला पंचांग प्रणाम. उपस्थित उपासक उपासिका, ऑनलाईन बघणारे उपासक आणि उपासिका यांच्या प्रति मंगल मैत्री. बुद्ध की कार्ल मार्क्स या ग्रंथाचं पठण नियमितपणाने आपण वर्षावासामध्ये करतो. काल काही अपरिहार्य कारणामुळे येता नाही आलं. ग्रंथ तसा बघितला तर छोटा आहे आणि अनुभवला तर खूप मोठा आहे, कारण 25 सिद्धांतापैकी आताशी आपण 13व्या सिद्धांतावर पोहोचलो आणि मला वाटतं 10वा दिवस आहे. म्हणून पठण करणं जसं इथं पठण आहे तसं श्रावस्ती बुद्ध विहारामध्येही त्यांना मिलिंद प्रश्नच ऐकायचा आणि मिलिंद प्रश्नाचं पठण आहे. त्यांच्याकडून वधवून घेतलं मी की मिलिंद प्रश्न वर्षावासात संपणारा ग्रंथ नाही. जसं साकेत बुद्ध विहारवाल्यांनी मिलिंद प्रश्न ऐकण्याकरता रविवारी बुद्ध विहारात येणं चालू केलं, तसं श्रावस्तीवाल्यालाही रविवारी बुद्ध विहारात यावं लागेल. मी नसलो तरी कोणाकडून तरी तो ग्रंथ वाचून घ्यायचा, अर्ध्यात सोडायचं नाही. ग्रंथ वाचल्यानेच तुम्ही बुद्ध होणार आहात का? नाही. कारण काही प्रथा ह्या कशा चांगल्या प्रथा पाडण्याकरता काही ना काही गोष्टी क्लुप्त्या लढवाव्या लागल्या की नाही. म्हणून तसे विहार चालू होण्याकरता, म्हणून मला वाटतंय की पुढच्या वर्षावासामध्ये एका तासाचे मी सेशन 4-5 विहारामध्ये करेल आणि तिथेही मिलिंद प्रश्न लावून त्यांच्याकडे आपण वधवून घेऊ. तेव्हा कुठे बाबासाहेब म्हटले होते की कमीत कमी रविवारच्या दिवशी तरी विहारात जा, त्या निमित्ताने तरी लोक येतील. आता आपण साकेत बुद्ध विहारात 2 वर्षापासून रविवारी येतो ना, तसं आपण त्यांना प्रथा पाडूया. आणि मग काल नव्हतो आलो, जसं मी तुम्हालाही एक शब्द दिलेला आहे की अपरिहार्य कारणाशिवायच मी येणार नाही, तसंच कालचंही कारण अपरिहार्य होतं आणि म्हणून नाही आलो. पण त्या एका दिवसाची भरपाई आपण वर्षावासामध्ये तुमच्या ग्रंथाला कुठेही अडचण म्हणजे तो कमी वाचणार नाही, त्याचं विश्लेषणही कमी करणार नाही. कुठेतरी दिवस काढायचे किंवा ग्रंथ वाचायचा भरून आपण वाचणार नाही, तर त्याला पूर्ण न्याय देण्याचा प्रयत्न करूया. आणि म्हणून आज बुद्ध की कार्ल मार्क्स ह्या ग्रंथावरचं पठण 14व्या सिद्धांतापर्यंत आपण आलो होतो की सर्व माणसं समान आहेत. हा बुद्धाचा सिद्धांत होता आणि आपण तो बघितला. भगवान बुद्ध फक्त माणसावरच प्रेम करायला सांगतात का? तर नाही. भगवान बुद्धांनी भिक्षूलाच नाही, भिक्षूला तर झाडाचं पानही तोडायची परमिशन नाही, कारण झाडही सजीव असतं. उपासकाने तोडावं म्हणून उपासकालाही प्राण्यावरती दया करायला सांगितले आणि म्हणून माणसाप्रतीच कणाव असावी किंवा करुणा असावी. हा बुद्धाचा सिद्धांत माणसाला ओलांडून प्राणी आणि वनस्पतीपर्यंत जाऊन पोहोचतो. आणि मग आपण इथे त्या भगवान बुद्धाच्या सिद्धांताविषयी बाबासाहेबांनी, तसे आपण जर छोटे छोटे सिद्धांत काढले तर भगवान बुद्धाचे खूप सिद्धांत आहेत. छोट्या छोट्या गोष्टीत आहेत की ज्याला आपण शुल्लक म्हणू, अशा शुल्लक गोष्टीमध्ये भगवान बुद्धांनी सिद्धांत घालून दिले. भिक्षू बरोबर उपासकाला आहे. कारण बौद्ध धर्माचा वाहक किंवा बौद्ध धर्म सांगणारा उपाध्याय हा भिक्षू जरी असेल, पण भिक्षूच्या चर्येकडे किंवा दिनचर्येकडे पाहून उपासकांनी जेवढं शक्य होईल तेवढं करत राहावं, ही बुद्धाची अपेक्षा आहे. आणि म्हणून कधी कधी जर काही गोष्टी नष्ट करायच्या असतील तर तुमच्या बुद्ध धर्माचे मूळ म्हणजे भिक्षू आहे. कारण मूळ उपटलं की झाड पडतं किंवा सुकतं, तसं भिक्षू आम्ही धम्माची मुळं आहेत आणि धम्माची मुळं जिथं खोलवर जातील तेवढा झाडाचा विस्तार चांगला होतो. आणि मुळं खोल जायला जमीन सुपीक लागते. ती जमीन तुम्ही लोक ती जमीन सुपीक झाली पाहिजे
आणि मग हे परत कसं शक्य आहे की जमीन सुपीक काय आहे तर शेतकरी चांगला पाहिजे. खडकाच्या जमिनीवरही आज फळबागा फुलवणारे शेतकरी आहेत. तलावातला गाळ आणून त्याच्यावर टाकून ती भूमी कशी सुपीक बनवायची ते शेतकऱ्याला माहित असतं. तसंच चांगल्या भिक्षूलाही माहिती असतं की समाज जर त्याला धम्मच माहिती नाही पण धम्म कसा शिकवायचा आणि कशा लेवलने शिकवायचा, मग काही क्लुप्त्या वापरायच्या का, त्या क्लुप्त्या वापरत असताना विरोधही बरेच होतात. कारण काय होतं की आपण कुठली तरी चांगली प्रथा त्रिपिटकाला धरून किंवा धम्माला धरून जर सुरू करण्याचा प्रयत्न केला की आमच्यातली लोक लगेच उठून जागी होतात. दूरदृष्टीचा कुठलाही विचार नसतो आणि जसं भगवान बुद्ध म्हटला की वाईट गोष्ट लगेच आपला मेंदू आत्मसात करतो, चांगली गोष्ट आत्मसात करायला खूप वेळ लागतो, ती समजायला समजून घ्यायला. आणि म्हणून कधी कधी समजणाऱ्या माणसांनी भानगड काय होते की आपण ही गोष्ट करू नये, अकुशल कर्म करू नये हे बुद्धांनी सांगितलं. आणि म्हणून मी नेहमीच सांगत असतो की 2 ओळी मधलाही अर्थ आपल्याला वाचता आला पाहिजे किंवा समजता आला पाहिजे. अकुशल आम्ही कर्म करू नये हे अगदी ठीक आहे, पण दुसरा करत असेल तर त्याला करूही देऊ नये हे आमचं कर्तव्य आहे. ही मधली ओळ आहे, बुद्धांनी नाही सांगितलं. मग आमच्या लोकांचं काय भानगड होते, ठीक आहे कोण काय करते ते करू द्या, मी नाही करत ना, इथपर्यंत धम्म नाही. जर पुढचाही अकुशल कर्म करत असेल तर त्याला ते कसं करू नये याच्याकरता आम्हाला सहाय्यकारी होता येईल का याचा विचार करून. आता तुम्ही कधी म्हणाल की एखाद्या गुंडाच्या हातात बंदूक आहे, त्याचा मेंदूही हेच आहे, त्याचा नेम नाही, आता तो बंदूक घेऊनच तयार आहे. आणि त्याला तुम्ही बुद्धाचं वचन सांगायला असाल की बाबा रे पानाती पाता वेर म्हणे ते तुमचाच करून मोकळा होईल की नाही. म्हणून बुद्ध सांगतात की आपल्या बुद्धीचा उपयोग करून की आपल्याला कसं कळता येईल, त्याला कसं करता येईल. आणि म्हणून प्रज्ञा म्हटलं, आपण प्रज्ञा शिकलो की नाही. कारण अनाडीपणाने त्याला समजायला जातं ते पानाची पाता तर शिकणार नाही, पण तुमचीच हत्या करून मोकळं होईल. आणि म्हणून काही गोष्टी करत असताना आपली प्रज्ञा जागृत ठेवून मला कसं सहकार्य होता येईल हे शिकणं म्हणजे बुद्ध धम्म शिकणं आहे. आपणही तो थोडाफार आत्मसात कराल आणि जर आपल्या आजूबाजूला अशा काही वाईट गोष्टी घडत असतील तर त्याच्याकडे दुर्लक्ष न करता मला काही करता येतील का, त्याच्यामध्ये काही प्रोग्रेस करता येईल का मला धार्मिक लेवलवरती. आणि म्हणून बुद्धाचा धर्म हा धर्म नाही. धार्मिक दृष्ट्या आता अडचण काय झाली आपली की आपण म्हणतो बुद्धाचा धर्म आहे आणि सगळ्याच्याच मनात आहे की बामणासहित सगळ्यांनी येऊन नक्कीमाई शरणंगायंग म्हणावं. शक्य आहे का, नाही म्हणणार. कारण तो येऊन नाही म्हणत परंतु तो आचरणात आणतो हे तुम्ही बघत नाही. कारण कुठलीही गोष्ट आचरणीय असते. म्हणून बौद्ध धर्म तुम्ही फक्त तोंडाने म्हणण्याचा आग्रह धरू नये, तो आचरणीय कसा होईल. आणि प्रत्येक जण एकदा आचरण सुरू झालं की सगळं जमानत सुखी होईल ना, सुंदर होईल. कुठल्याही बागेमध्ये जर सुंदर फुलं आहेत, ती फुलं कधी सुंदर दिसतात की त्याच्या आजूबाजूला तण वाढून त्याच्या डोक्यावर नाही गेलं तर. ती फुलं दिसायला विदाऊट तणाची म्हणजे असौंदर्यवान वस्तू त्याच्यावर जर गेली तर फुलाचं सौंदर्य तुम्हाला दिसणार नाही. तसंच आहे बौद्ध धर्माचं की तुम्ही नुसतंच सांगाल की भंतेजींनी सगळ्याला दीक्षाच देत राहायचं, दीक्षा देऊन बुद्ध होता येत नाही. तर तुम्हाला आचरणाने बुद्ध व्हावं लागेल. आणि म्हणून बौद्ध धर्माचे सिद्धांत बाबासाहेबांनी, मी परत परत तेच सांगतो की ह्या ग्रंथाचं बाबासाहेबाला निर्माण करण्याचा अर्थच तो होता की बाबासाहेबाची प्रतिज्ञा ही आज जर आपण विचार केली तर त्या बोधिसत्वाला माहित नव्हतं का की मी भारत बौद्धमय करीन. भीम प्रतिज्ञा आहे की नाही, मी हा पूर्ण भारत बौद्धमय करीन. माझ्या उरलेल्या आयुष्याचं सर्व मी माझं पण आता धम्माच्या प्रचार आणि प्रसाराकरता लावेल. बाबासाहेबाला माहित नव्हतं का की हे काम एवढं सोपं नाही. म्हणून बाबासाहेबाला फक्त दीक्षा देत सुटायचं होतं का. म्हणून बाबासाहेबांनी जसं कार्ल मार्क्स आणि बुद्ध या ग्रंथाची निर्मिती केली त्याच्या अगोदर बाबासाहेबांची भाषणं आहे.
मला वाटतं थायलंडला की ब्रह्मदेशामधचं त्यांचं व्याख्यान आहे आणि तिथे बाबासाहेब कार्ल मार्क्सवरती व्याख्यान देतात आणि तिथे मात्र बाबासाहेब ते बौद्ध राष्ट्र असतानाही बौद्ध राष्ट्राचे कानं उघडतात. त्या बौद्ध राष्ट्रालाही खडसावून सांगतात की नेमकं आपल्याला काय करायला पाहिजे. आणि आपण जेव्हा हे सगळं बाबासाहेबाच्या दृष्टीतून बुद्ध बघायला जातो तर बाबासाहेबांनी मांडलेला बुद्ध जोपर्यंत आपल्याला समजत नाही तोपर्यंत आपण त्याच्यावर कृती करत नाही. म्हणून कार्ल मार्क्स की बुद्ध याच्या कन्क्लुजन पर्यंत बाबासाहेब जेव्हा नेऊन ठेवतात तेव्हा बाबासाहेब बुद्धाला न्याय देतात, कार्ल मार्क्सला नाही. आणि म्हणून ह्या सिद्धांतामध्ये बाबासाहेब जेव्हा त्यांचं कम्पेअर करतात तेव्हा खरंच हे करायची गरज का पडली बाबासाहेबांना. हॅलो, सुखी हो सुखी आहे, मी कार्यक्रमात आहे, नंतर फोन करता का 4च्या नंतर. अडचण अशी होती की मला डायबिटीज असल्यामुळं पण असं मध्ये डिस्टर्ब झालं की मी विसरून जातो काय बोलत होतो, साफ होतं म्हणून. आणि मग कधी कधी ती लिंक तुटली की अर्थच वेगळे होऊन जातात. तर आज आपण हा सिद्धांत घेऊ की माणसाचे मूल्यमापन त्याच्या जन्माने नसून त्याच्या कर्तृत्वाने होते. बुद्धाचाही सिद्धांत तोच होता. बुद्धाचं मूल्यमापन करायचं तर बुद्ध जन्मालाच आले राजपरिवारामध्ये आणि बुद्ध राजपरिवारामध्ये जन्माला आले. होऊ शकतंय की जर ते बौद्धाची सम्यक बुद्ध नसते झाले तर क्षत्रिय गौतम हा मला वाटते काही पिढ्यापर्यंत चालून बुजून गेले असते. जन्माने बुद्ध क्षत्रिय आहे, एका राजघराण्यामध्ये त्यांनी जन्म घेतलेला आहे. आणि त्याच बुद्धाचा सिद्धांत आहे की कुठल्या तरी मोठ्या घराण्यामध्ये जन्म घेतला तर माणसाचं मूल्यमापन त्याच्या जन्मावून करण्यात येऊ नाही. प्रत्येक धर्मामध्ये माणसाचं मूल्यमापन किंवा माणसाच्या कॅटेगरीज ह्या बनवल्या गेल्या. खूपच मॉडर्न झाला तरी कार्ल मार्क्स म्हणतो की गरीब आणि श्रीमंत एवढी तरी कॅटेगरी किमान आहे. श्रीमंताच्या घरात जन्म घेतला की तो श्रीमंताचा बाप आपल्या पोरीला लग्न करण्याकरता एकदम अनावधानाने का म्हणतो की किमान माझ्या लायकीचं स्थळ असावं. भगवान बुद्ध इथं सांगतात की माणसाचं मूल्यमापन करताना त्याच्या जन्मापासून करू नये. आता मला सांगा, मुकेश अंबानीच्या घरात जन्माला घेतलेला तो अनंत अंबानी त्याचं काही कर्तृत्व आहे का हो त्या घरात जन्माला यायचं. आणि आपण एका गरीब घरात जन्म घेतला, आपलं काहीतरी दुर्भाग्य आहे का आपण या घरात जन्म घेतला त्याचं. नाही, कुठल्या तरी मोठ्या घरात किंवा पैशावाल्याच्या घरात किंवा पादरीच्या घरात किंवा गुरुच्या घरात जन्म घेणं हे कुठलंही कर्तृत्व नाही. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात की चातुर्वर्ण्य पद्धतीमध्ये ब्राह्मणाचा पोरगा ब्राह्मणच होतो. त्याचं काय कर्तृत्व आहे. आणि जर ते कर्तृत्व नसेल तर मग मूल्यमापन का करायचं, प्रतिष्ठा ही का मिळवून द्यायची. तर भगवान बुद्धांनी पहिली प्रतिष्ठा ही काढली की जन्माने कुणी मोठा नसतो आणि कुणी छोटा नसतो. सम्यक संबुद्ध झाल्यानंतर पहिलं पंचवर्गीय भिक्षूला धम्मचक्र प्रवर्तन करतात भगवान बुद्ध आणि आपला धम्म सांगतात. त्या धम्म सांगण्याचा उद्देशच असा आहे की कुणाला सांगावं तर त्यांच्या डोळ्यापुढे कुठलाही राजा आला नाही तर त्यांच्या पुढे काय प्रश्न आला होता की हे समजेल कुणाला. काय कॅटेगरी होती त्यांच्या डोळ्यापुढे, हे समजेल कुणाला. त्याला नाही, त्यांना बाप नाही आठवला की राजा सिद्धोधन आहे. आता इथून उठतो लगेच त्यांना जाऊन सांगतो राजा आहे. राजा बिंबिसारही नाही आला त्यांच्या ध्यानात, पसंजीतही नाही त्यांच्या ध्यानात. त्यांच्या डोळ्यापुढे आहे की हे समजेल कुणाला.
आणि समजण्याचा क्रायटेरिया कुठल्याही राजाचा पुत्र किंवा ब्राह्मणाचा पुत्र होता का? नाही. त्या मार्गावर जे आरूढ असतील त्यांनाच ते समजेल. परत तुम्हाला एक दुसरी गोष्ट समजावून सांगतो की तुमच्या शिक्षणामध्ये आर्टचा पोरगा फॅकल्टी बदलून सायन्सला जाऊ शकत नाही. सायन्सचा पोरगा फॅकल्टी बदलून कॉमर्स आणि आर्ट्स करू शकतो. शिकलेले लोक आहेत तुम्ही, आहे की नाही? ते काय आहे त्याचा अर्थ? की जर कॉमर्सचा पोरगा 11वीला कॉमर्स शिकला आणि 12वीला सायन्स घ्यायचा असेल तर पाया त्याचा सायन्सचा तो कॅप्चर करू शकणार नाही. म्हणजे त्याला ते समजणं कठीण आहे. भगवान बुद्धाच्या पुढेही तोच पसरता की बापाला जरी सांगायला गेलो तर हे काही समजणार नाही, कारण बाप सायन्सचा नाही. मग कोण आहे? तर ते पंचवर्गीय भिक्खू आहे. कारण ते 6 वर्षापासून माझ्या बरोबर प्रयत्न करतात आणि त्यांना इझिली समजेल. जन्माने मोठे आहेत का कुणी? जन्माने मोठे नाहीत, ते त्यांच्या कृतीने मोठे आहेत, कर्माने मोठे आहेत, आचरणाने मोठे आहेत, समजण्याच्या लायकीचे आहेत. आणि म्हणूनच बुद्धाचा सिद्धांत आहे. आणि म्हणून बुद्धाच्या सिद्धांतामध्ये की त्यांच्या सभेमध्ये बसलेल्या लोकांचं चित्त ओळखून भगवान बुद्ध प्रवचन देतात. चित्तच का ओळखतात? त्या सभेमध्ये बिंबिसारही येऊन बसतो, प्रसेनजितही येऊन बसतो, मोठमोठ्या श्रेष्ठी येऊन बसतात, पण त्यांच्या चित्ताला ओळखून प्रवचन करत नाही. म्हणून जन्माला बुद्ध किंमत देत नाहीये. जन्म गर्भित अर्थ आपल्याला समजायचे असतील तर कपिल वस्तूमध्ये बापाला भेटायला तर जातात, पण त्या नगरामध्ये चारिका करायला लागतात, भिक्षा मागायला. आणि राजा त्यांच्या पुढे येऊन म्हणतो की अरे बाबा, आता तर अपमान नको करू माझा, मला सोडून गेला, सगळ्या काही गोष्टी झाल्यास, पण मी राजा आहे, माझ्या नगरामध्येच तू पोरगा आहे, भीक मागतो. तिथे एवढं मार्मिक त्यांचं वाक्य आहे, हा जन्माने मी तुमचा मुलगा आहे, पण वंशाने मी बुद्ध आहे. आणि माझ्या अगोदरच्या वंशावळीने सगळ्यांनी चारिका करूनच आपला उदरनिर्वाह केलेला आहे. इथून ते जन्माला किंमत देत नाही. कारण राजा म्हणतो त्यांना की तुझ्यासारखे तू एकटाच काय, तुझ्या बरोबर जेवढा संघ असेल त्यांना मरेपर्यंत पोचण्याची माझी ऐपत आहे. कारण ह्या तत्वज्ञानामध्ये जर भगवान बुद्धाने तिथे चारिका नसती केली तर मग मात्र बुद्ध धम्म सांगताना ही एक लीक बाजू असते की तेवढ्या पुरते का होत नाही. पण भगवान बुद्धाने राजाश्रय स्वीकारला आणि तोही स्वीकारला नाही. त्यांनी सांगितलं की राजा, मी मुलगा आहे, बरोबर आहे तुझा, पण एक बायोलॉजिकल आहे मी, पण आमचा वंश जन्माचा नाहीये, आमचा वंश आचरणाचा आहे. आणि म्हणून माझ्या अगोदरही जे सम्यक संबुद्ध झालेत त्यांची चर्या तीच होती, त्यांनीही भिक्षा मागून. कारण याच्या पाठीमागचं लॉजिक काय? तर जन्माला किंमत द्यायची नव्हती. आपण कुठे जन्म घेतला? बाबासाहेबही त्या जन्माच्या वाक्यावर म्हणतात की हिंदू धर्मात जन्माला आलो हे माझ्या हातात नव्हतं, परंतु त्याच्यात मरणार नाही हे माझ्या हातात आहे. म्हणजे शुद्धतेच्या बाबतीत ज्या कुठल्याही वाईट गोष्टीला मी किंमत देणार नाही. जन्माने मोठा किंवा जन्माने छोटा जर बाबासाहेबांनी स्वीकारलं असतं की कर्मफळ आहे, महाराणी असंच वागलं पाहिजे, तर मात्र आपला उद्धारही करू शकले नसते आणि आपलाही नसता करू शकले. म्हणून जन्माने कधी माणूस मोठा होऊ शकत नाही. आणि हा बुद्धाचा सिद्धांत आहे. बुद्धाच्या सिद्धांताने मग माणूस जन्माने मोठा होत नाही, तर बुद्ध कशाने सांगतात? कर्तृत्वाने मोठा. मग आता कर्तृत्व बुद्धाचे दोन्ही आहेत बघा. बुद्ध कुठल्याही गोष्ट, बुद्धाचा जो सिद्धांत आहे तर त्याला एक चांगली बाजू आहे आणि एक वाईटही बाजू आहे. कारण वाईट बाजू असल्याशिवाय चांगल्या बाजूची व्याख्या करता येत नाही. जर चोर नसेल तर इमानदार माणसाची व्याख्याच करता येणार नाही. करता येईल का? मला सांगा, इमानदारीची काय व्याख्या करेल? चोरच नाहीत कुठे दुनिया, इमानदारीची व्याख्या करताच येणार नाही. अंधार असल्याशिवाय प्रकाशाची व्याख्या करताच येणार नाही. आणि म्हणून आनंदाला भगवान बुद्धाने आनंदाने विचारलं की भगवंत, धम्म किती सांगितला? भगवान बुद्ध जंगलातला छोटा साप आला, त्याच्या हातात देतात आणि म्हणतात तुझ्या हातात किती आहे आणि खाली किती आहे?
तुमचा हात एवढाच आहे, तेवढाच सांगितलाय, अजून एवढा खाली आहे. म्हणजे अज्ञान आणि अंधकार जोपर्यंत अस्तित्वात आहे तोपर्यंत धम्माची गरज आहे. हे सगळंच मिटलं तर धम्माची गरज पडेल का? कुठल्याही जंगली प्राण्याला विनयाची गरज आहे का त्यांना? की जंगलात आपण कल्पना करताना करतो, जंगलाचा राजा सिंह आहे, हातीच्या चौक याच्यात येऊ द्या बरं, सोंडात धरून आपटतो तुझ्या. तो नाही म्हणतो हा जंगलाचा राजा केलाय माणसाने, याला मी याला मारू का म्हणून. त्याच्या याच्यामध्ये म्हणून त्यांचे नियम आणि त्यांचे विनय का करावे लागले नाही? तर कुठल्याही बुद्धिमानाला धम्माची आणि विनयाची गरज असते. जेव्हा केव्हा ह्या आपल्या टोळ्या जंगली असतील, आणि म्हणून कधी कधी तुमच्याला विज्ञानही सांगतं ना की धम्माची गरज कधी पडली, की ज्या वेळेस तुम्हाला आज जेवल्यानंतरही 15 दिवसाचं भोजन तुमच्याकडे आहे, म्हणून या मधल्या पिरियड मध्ये धम्माची गरज पडली. ज्या लोकांना रोजचं काम होतं, म्हणजे सकाळी उठायची शिकार करायची तरच पोट भरणार आहे, त्यांच्या डोक्यात धम्म असेल का? नाही. 8 तासाची झोपून सकाळी उठला की हातात भाला घेऊन निघला शिकारीला. आणि म्हणून धर्म ही समाजाकरता असणारी खूप अत्यंत आवश्यक गोष्ट आहे, हेच कार्ल मार्क्स आणि याच्यामध्ये बाबासाहेबाला सिद्ध करायचे. एखाद्या मुलाला जन्म झाल्या झाल्या फक्त त्याची व्यवस्था केली, जंगलातच सोडून दिला, तर त्याला धर्म नावाची किंवा कुठल्या तरी नियमाची, इथिक्स, ह्या गोष्टी त्याला काहीही समजणार नाही. त्याच्या पुढे प्रश्न फक्त असेल की मला भूक लागते आणि त्या भुकेला मी काहीतरी मिळवून दिलं पाहिजे, एवढाच उद्देश त्याच्या पुढे असेल. आध्यात्मिक नावाची गोष्ट त्याच्या डोक्याला स्पर्शही करणार नाही. ती स्पर्श कधी करते? की आपण समाजामध्ये राहतो, आणि समाजामध्ये राहत असताना समाजाचं विज्ञान काय, समाजाचे नियम काय, त्यानुसार राहिलं पाहिजे. आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणतात की कर्तृत्वाला 2 बाजू असतात, की एक चांगलं आणि एक वाईट. आता कधी कधी तुम्ही विचार करा, माणसाला प्रसिद्ध व्हायला चांगलीच गोष्ट करायची गरज आहे का? तुम्हाला राजकारणाची एक गोष्ट सांगतो, जर त्यांचं नावच नाही व्हायला लागलं तर ते आपलाच पैसा देऊन शिव्या द्यायला लावतात. हा खरी गोष्ट आहे ती. कारण पब्लिकच्या समोर जर मी नसेल, माझं नावच नसेल, तर त्रास होईल ना. आणि म्हणून कधी कधी ते असं गॉसिप निर्माण करतात, स्वतः शिव्या द्यायला लागतात, आणि 2-4 दिवसात पेपरात आले की त्यांना सांगतात आता बस, लोकांना मी माहिती झालं. हे खरं आहे, खोटं नाहीये. काही काही हिरो आणि हिरोईन स्वतःच लढत लावून ठेवतात की हिचं याच्या बरोबर प्रेम आहे, तिचं त्याच्या बरोबर काहीच नसतं, परंतु डायरेक्टरच्या डोक्यात जायचं असतं त्यांना की असं कुणीतरी आहे. आणि म्हणून कर्तृत्व भगवान बुद्ध सांगतात की जन्माने नसलं तरी कर्तृत्वाने माणूस मोठा होतो, पण तो मोठा कुठल्या गोष्टीत होतो हे ठरवण्याचं भान धम्मामध्ये असलं पाहिजे. कारण डाकूही मोठा, चंबळच्या घाटीतली ती डाकू, आज तिच्यावर पिक्चर निघाला, ती सगळ्याला माहिती की नाही, फुलनदेवी. तिने काय लय चांगले कामं केले होते का? लाईनीत 18 लोक मारले होते तिने. त्याच्यावर बी आम्ही खूप तिचं गुणगान गातो, का मारले होते? त्याच्या 18 लोकांनी तिच्यावर बलात्कार केला होता, अन्याय केला होता. मग आपण तिचं खुनाचं समर्थन करायचं का? तेच करून तिला करता आलं असतं का? म्हणजे 18 लोकांचा खून करून ते तिचं कर्तृत्व होतं की नाही? 18 लोकांचं खून केलाय, कर्तृत्व, आणि त्याच्यावरती तिचं नाव झालं फुलनदेवी. कर्तृत्व वाईट होतं पण नाव झालं. भगवान बुद्धाला हे अपेक्षित आहे का? चांगल्या कर्तृत्वाने तिने तेच जर 18 लोकांची घरं बसवली असती तर चांगल्या कर्तृत्वाने मोठी झाली असती. म्हणून बाबासाहेबाचंच नाव काय येतं? मी नेहमी म्हणतो कधी कधी की समाज हा कर्तृत्ववान माणसं घडवत असतो. एखाद्या वेळेस माझं हे वाक्य प्रक्षोभही होईल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अगोदर
मुक्ता साळवे नावाची एक विद्रोही बाई झाली होती. 11व्या-12व्या वर्षामध्ये ती ज्या देवाचा बाबासाहेबांनी विरोध केला त्या देवावरती निबंध लिहित होती. पण महापुरुष किंवा महाश्री नाही होऊ शकली का? कारण ज्या समाजात ती जन्मली होती त्या समाजाने तिची किंमत ओळखलीच नाही. मी मुक्ता साळवेची गोष्ट करतोय की जी लहुजी साळवेच्या नावाने जी मोठी संस्था काढली की नाही, त्यांची पुतणी होती ती. खांद्यावर बसून सावित्रीबाईच्या शाळेत पहिली नेऊन घातली होती ती त्या लहुजी वस्तादांनी. यांना माहिती नाही लहुजी वस्ताद कोण बी होते. हे मनानच म्हणतात लोकमान्य टिळकाचे गुरु आणि ज्योतिबा फुलेचे गुरु. गुरु नावाची संकल्पनाही तुम्हाला माहिती नाही. आखाडा होता त्यांचा लहुजी वस्तादाचा. आम्हाला भोळ्या भाबड्या जनतेला फसवल्यानंतर लहुजी वस्ताद महात्मा फुलेचे अंगरक्षक आहे. आम्हाला आमच्या पदरात महापुरुष घातला. आणि परवाला मी तिथे नव्या मुंबईत गेलो होतो एका कार्यक्रमाला. अण्णाभाऊ साठेच्या पुढे, मी मागच्या कुठल्या तरी प्रवचनात सांगितलं होतं की अण्णाभाऊ साठेच्या पुढे कधी डॉक्टर लागेल, आणि आता लागले. माहिती नाही. आता ते RSS वाली व्यवस्थाही करतील, डिलीट द्यायची त्यांना, मरणोत्तर डिलीट देऊन ते करतील. पण RSSने डोक्यात टाकलंय त्यांच्या की डॉक्टर अण्णाभाऊ साठे डॉक्टरेट मिळवायला एक तर वैद्यकीय व्यवसायातली डिग्री लागते किंवा लिटरेचर मध्ये संशोधन करावं लागतं. अण्णाभाऊ साठे 1.5 दिवस शाळेत गेले. त्यांच्या प्रतिभेला कुणीही नाव नाही, कारण तो खरोखर सारस्वतातला महामेरू आहे. 1.5 दिवस शाळेत गेलेला एवढं मोठं साहित्य निर्माण करतो. म्हणून अण्णाभाऊची प्रतिभा खूप मोठी आहे. आणि म्हणून अण्णाभाऊच्या पाठीमागं डॉक्टर लावल्यानेच मोठे होणार आहेत का? ते नाही होणार. पण एवढं कोतमन का केलेलं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच म्हणतो आम्ही. कधीतरी कोणी म्हटलंय का नुसतं भीमराव आंबेडकर? नाही. त्यांच्या मनातही नसतं, पण त्यांनाही म्हणावंच लागतंय. त्यांच्या टोनिंग मध्ये वेगळं असतं. ते म्हणताना काय म्हणतात? डॉक्टर भीमराव बाबासाहेब आंबेडकर किंवा बाबासाहेब भीमराव आंबेडकर. पण डॉक्टर हे अगोदर लावाच लागतं. आणि म्हणून त्या बाबासाहेबाला पॅरेलल उभं करण्याकरता अण्णाभाऊ साठे उभं करायचं. मी मागच्याच प्रवचनात सांगितलं की अण्णाभाऊ साठे आणि बाबासाहेबांची तुलना होऊच शकत नाही. अण्णाभाऊच आहेत आणि बाबासाहेब बाबासाहेबच आहेत. कर्तृत्वाची गोष्ट आहे. नाही तुम्ही माणसांनी कुठेतरी भरकटलो नाहीये. बुद्ध काय म्हणतात की माणूस जन्माने मोठा नाही झाला पाहिजे. अण्णाभाऊ मांगाच्या घरात जन्मले म्हणून लहान आहेत का? मी तुम्हाला गोष्ट सांगितली की मोठ्या झाडाखाली लहानस झुडूप वाढत नाही. त्यांचाच भाऊ आहे शंकर साठे. 13 कादंबऱ्या त्यांनी लिहिल्यात. ऐकले का कधी तुम्ही शंकर भाऊ साठेचं नाव? 13 कादंबऱ्या आहेत त्यांच्या भावाच्या. का नाही मोठं नाव? कारण अण्णाभाऊ मार्केटमध्ये दुसऱ्यांनी आणले. आणि म्हणून मी माझं तत्वज्ञान सांगत नाही, पण असं मला वाटतंय की बाबासाहेबाला बहुतेक कार्ल मार्क्स बुद्ध हा ग्रंथ अण्णाभाऊ साठेकडे बघूनच लिहावा लागला. एवढा हा प्रतिभावान पोऱ्या कुठेतरी वेगळ्या मार्गाने जातोय, पुरी जमातच जायला नको, आणि म्हणून लिहिलं तर नसावं. चूक असेल मी कधी, बाबासाहेबाचा अजून दुसराही उद्देश असेल. पण जेव्हा मला वाटतंय की त्यावेळेचा हा एवढा प्रतिभावान माणूस कार्ल मार्क्सच्या संघामध्ये समाविष्ट होतो, त्यावेळेस बाबासाहेबालाही वाटलं असेल. आणि तेव्हापासून बघा ना, तेव्हापासून ह्या 59 जाती आजही महाराला मोठा भाऊ म्हणायला तयार नाहीये. कारण ही गोष्ट आहे की तुम्ही जन्माने मोठे होत नाही, तुम्ही कर्तृत्वाने मोठे होता. आणि म्हणून मांगाच्या पुढे तुमच्या माहिती करता सांगतो की अण्णाभाऊ साठेची पहिली जयंती काशीरामनी केली. तोपर्यंत महाराला पण माहित नव्हते अण्णाभाऊ साठे. आत्ताची गोष्ट आहे. अण्णाभाऊ साठे ना महारांना माहिती होते ना मांगांना माहिती होते. जसे रशियातल्या त्याला माहित होते, पण पंडित जवाहरलाल नेहरूला माहिती नव्हते. तशीच गत आमची होती. मग अण्णाभाऊ साठे उजेडात आणायची गरज का पडली? जे आता उपवर्गीकरण आहे की नाही,
आणि मग त्या अण्णाभाऊचं कर्तृत्व त्या RSS वाल्याला माहिती आहे. आणि मग त्यांनी की काशीरामने अण्णाभाऊची जयंती साजरी केली, त्यांच्यावालं टॅलेंट किंवा त्यांची प्रतिभा लोकांमध्ये कर्तृत्व सांगायचंय, त्या RSS वाल्याने हेरलं की ह्या काशीरामने जर मांगवाड्यात खरोखर अण्णाभाऊ नेला तर रिपब्लिकनच्या पाठीमागं महार आणि BSPच्या पाठीमागं मांग जाईल आणि कधी ना कधी यांची युती होईल. किती दूरदर्शी असतात ते. म्हणून मांगांना अण्णाभाऊ साठे स्वतःचा होताच कामा नये आणि म्हणून RSS वाल्यांनी एका एकाला गाठून अण्णाभाऊ साठेचा उदो उदो करणं सुरू केलं. उदो उदो करण्याकरता मलाही समजा आता तुमच्या पुढे मी बसलोय आणि मला RSS सांगायचं असेल तर तुम्ही एकदम ऐकाल का माझ्याकडून? कारण कुठलीही विचारधारा आरामारामाने तिथपर्यंत न्यावा लागते, किंवा कुठली विचारधारा एकदम जन्मालाही येत नाही एकदम मरतही नाही. तिला मारायचंही असेल तर ते हळूहळू मारावं लागतं, किंवा जन्मालाही घालायचं असेल तर तिला हळूहळू जन्माला आणावं लागतं. आणि म्हणून तुम्हाला सांगतो की पहिला प्रयोग झाला लहुजी वस्तादाच्या नावाने संघटना काढल्या. आणि जेव्हा लहुजी वस्ताद मार्केटमध्ये आंबेडकराला टक्कर देत नाही, महार ऐकत नाहीत म्हटल्यावर मग अण्णाभाऊ साठे आले. आणि अण्णाभाऊ साठे आणण्याकरता मातंग महासमाज नावाचा एक समाज केला. तुम्ही जर आप्पासाहेब गोखले यांचं नाव ऐकलं असेल, सुरुवातीला मांगाची संघटना बांधण्यात त्या माणसाचा हात आहे. 9वा वर्ग पास असलेला माणूस, त्याच्याही पाठीमागं डॉक्टर बाबासाहेब गोखले लावून मोकळे, नाव आप्पासाहेब. का सांगतोय मी हे सगळं? की कर्तृत्व त्या माणसाचं कसं वाईट मार्गाने नेल्या गेलं आणि म्हणून पुरी जमातची जमात एकमेकाच्या समोर उभी राहिली. कर्तृत्व चांगलं असेल तर चांगली कामं घडतात आणि कर्तृत्व वाईट असेल तर वाईट कामं घडतात. आणि म्हणून कर्तृत्वहीन माणसं कधीही जास्त दिवस चालू शकत नाही. अण्णाभाऊ साठे मांगानी पुढे नेण्याची गरज नाही, ते ऑटोमॅटिक मोठे आहेत. तुम्हाला मोठं करायची गरज नाही. अण्णाभाऊ साठेवर कमीत कमी 500 लोकांनी PhD केली. 1.5 दिवस शाळेत गेलेला माणूस, गोष्टी सांगतो तुम्हाला. 9वा वर्ग फेल असलेला नामदेव ढसाळ, याच्यावरती 1000 लोकांच्या PhD आहे. कधी शाळेत न गेलेले वामनदादा कर्डक. अण्णाभाऊ साठे तरी 1.5 दिवस गेले, वामनदादा कर्डक कधीच शाळेत नाही गेले. किती गाणी लिहिलीत आणि कुठल्या कुठल्या टाईपची गाणी लिहिली. आणि निस्तेच कर्तृत्ववान, वाईट कर्तृत्ववान होते का? वामनदादा कर्डकला जेव्हा पिक्चर मध्ये गाणे, 2-3 पिक्चर मध्ये आहेत त्यांच्या, पण जेव्हा त्यांच्या लक्षात असलं की माझ्या प्रतिभेचा दुरुपयोग का केला जातो, त्यांनी पिक्चरला गाणेच देणं बंद केलं. वामनदादा कर्डक म्हणजे त्यांच्यामध्ये ते इथिक्सही होते, कर्तृत्व असणं. आणि म्हणून भगवान बुद्ध जन्माच्या माणसाला किंमत देत नाहीत, त्याच्या कर्तृत्वाला किंमत देतात. आणि मग कर्तृत्व ही चांगल्या गोष्टीत असलं पाहिजे. की जसं अण्णाभाऊ साठे कोणाला समजलेच नाही. अण्णाभाऊ साठेंनी का शाळा सोडली माहितीये का? ते सांगतात मास्तरनी छडी मारली. त्या लहान वयातही मास्तरनी छडी फेकून मारली आणि त्या बालवयावर परिणाम झाला की हा माझा एवढा तिरस्कार करतो की दुसऱ्या मुलांना छडी आपल्या हाताने मारतो आणि मला फेकून मारतो. म्हणजे छडीचा स्पर्शही याला नको, गेलाच खड्ड्यात, तुम्हाला शिक्षकच नकोय. शाळा सोडली, दप्तर घेतला आणि अण्णाभाऊ केवढं मोठं बंड आहे ते. कळलंय का हे आमच्या मांगांना आणि महारांना? आणि नुसतं शाळा सोडून नाही थांबला तो बंडखोर. त्यांच्या उरावर सांगतो की तुम्ही स्वतःला सारस्वत म्हणता, तुमच्यापेक्षा सरस अध्यात्म मी साहित्य निर्माण करेन. अण्णाभाऊ समजणं आणि पचवणंही सोपं नाहीये. आणि म्हणून अण्णाभाऊ साठेच्या नावानं जे बी कुणी उड्या मारत असतात, भल्या माणसांनो, तुम्हाला नाही अण्णाभाऊ समजले. अण्णाभाऊ समजले असते तर आतापर्यंतच्या त्यांच्या हाकेला जग बदल घालून घाव थोडी तरी प्रतिक्रिया मांगाने केली असती. जर अण्णाभाऊ साठेला तुम्ही तुमचा महापुरुष मानतात तर त्या वाक्याला तुम्ही न्याय दिलाय का? बाबासाहेबांचे अनुयायी भले किती चुको, मी पण नावं ठेवतो महारांना, परंतु त्यांनी भल्याही पार्ट्या लाख केल्या असतील.
भलाई कुठल्याही संघटना केल्या असतील, पण बाबासाहेबांनी दिलेली तत्व शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, याच्यापासून महार कधीच ढळला नाही. तो विखुरलाय, विखुरल्यामध्ये त्याचं नुकसानही भरपूर झालंय. पण जेव्हा जन्माचं सार्थक होत नाही तेव्हा कर्तृत्वाने उभं राहिलं पाहिजे. म्हणून मातंगाला मी परत सांगेल की नका लागू कोणाच्या नादी. अण्णाभाऊ साठेची तेवढी, जशी बाबासाहेबांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, अण्णाभाऊ साठेने तेच सांगितलं होतं ना की जग बदल घालून निघाव. जग बदलाय करता तर एकत्र या, महापुरुष म्हणताय ना त्यांना. आणि म्हणून ती जर कर्तृत्ववान माणसं बनायची असेल, बुद्धाचा सिद्धांत आत्मसात करायचा असेल, तर नथीमय शरणं गायंग म्हणण्यानंच तुम्ही बुद्ध होणार नाही. ते सिद्धांत स्वीकारावे लागतील. आणि म्हणून मांगांना आणि महारांना दोघांनाही सांगेल, उपवर्गीकरणाच्या ह्या लफड्यात पडू नका. एनर्जी तुमच्यावर खूप खराब केली, तुमच्या लक्षात नसेल 1-2 पिढ्या बर्बाद केल्या आपल्या नामांतराच्या आंदोलनामध्ये. 2 पिढ्या बर्बाद झालेल्या आहे, कोणाच्या लक्षातही नसेल. आज तुम्ही जे बसलेले आहेत, काही काही घराच्या तुळशीपत्र घडलेत, त्यांचे संसार उद्ध्वस्त झाले, त्यांच्यावर केसेस झाल्या. अशा 2 पिढ्या बर्बाद केल्या ह्या राजकारण्याने. ह्या नादात तुमच्या अजून 1-2 पिढ्या बर्बाद करतील. सोडा त्या भानगडी. बाबासाहेब दीक्षा दिल्यानंतर नागपूरच्या त्या श्याम हॉटेलमध्ये जे म्हटलं होते की कधी ना कधी कुबड्या सोडावं लागतील, कधी विचार करणार होता मी. त्या विहिरीतच काही ठेवलं नाही आणि तुम्ही तिच्यातून पाणी काढण्याचा प्रयत्न करताय, त्याच्याकरता भांडतायत. कर्तृत्ववान व्हा, बुद्धांनी सांगितलं आणि बाबासाहेबही सांगतात की नुसती नोकरी नको करू रे बाबा, माऱ्याच्या जागेवर जा. सांगितलं कधी घेणार आहोत आम्ही यार. हाच तर बुद्धाचा सिद्धांत आहे की जन्माने तू मोठा होणार नाहीस. कशाने मोठा होणार आहे? कर्तृत्वाने मोठा होणार आहे. तुकाराम मुंडे सारख्या माणसाचा 21 वर्षामध्ये 25 बदल्या होता. बदलायला निघाला ना तो. आणि म्हणून बदल कधीही कोणाला सहन होत नाही. त्या बदलाच्या कर्तृत्वाने मोठे व्हा, जो भगवान बुद्धाने सिद्धांत सांगितला. कारण भगवान बुद्ध जन्माला किंमत देत नाही. भगवान बुद्धाने जन्माला किंमत दिली असती तर सुमित भंग्याला दीक्षाच दिली नसती. सारीपुत्र ब्राह्मणालाही म्हटलं असता की तू यज्ञकांड करतोस, तुझी जातच बेकार आहे, तू जन्मालाच ब्राह्मणाच्या याच्यात आलो, नाही करत तुला, असं नाही म्हटलं बुद्ध. बुद्धाने जन्माला किंमतच नाही दिली. समोर माणूस आला, यही भिकमे म्हटला आणि भिक्षू करून मोकळा झाला. आणि म्हणून सांगितलं की भगवान बुद्धाच्या धम्मामध्ये तुम्हाला कर्मकांड नाही, कुठली तरी अतिशयोक्ती नाही. भगवान बुद्ध तुम्हाला जन्माने तुम्ही मोठे आहात किंवा जन्माने कनिष्ठ आहात हा न्यूनगंडही शिकवत नाहीत, तर अहमपणाही शिकवत नाहीत. ह्या दोन्ही मधून मार्ग काढायला सांगतात. आणि म्हणून आम्ही काय घ्यायचं? बुद्ध आम्ही घेतच नाही. बुद्ध घेतला की हे सगळेच प्रश्न मिटतात. बुद्धाचं तत्वज्ञान स्वीकारलं की तुमचं उपवर्गीकरणही संपून जातं. उपवर्गीकरण राहतच नाही. कारण प्रज्ञावान झाल्यावर आम्हाला कळतं. आणि म्हणून मी तुम्हाला त्या प्रवचनात सांगितलं होतं की प्रतिनिधी होता आलं पाहिजे आम्हाला. कारण आम्ही सांगताना सांगतो की रिझर्वेशन हे काय आहे? प्रतिनिधित्व आहे. म्हणून मी मांगामधल्या महारामधल्याला तर मी शिव्या देऊन देऊन झालोय. मांगातल्या प्राध्यापकांना विचारतो, कुठला प्राध्यापक परत मांगवाड्यात गेलाय? आणि त्या मांगवाड्यात जाऊन त्यांनी बाबासाहेबाचा तो मंत्र दिलाय की बाबा रे मी शिकलो, तुम्ही पण शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करूया आपण. महाराणी बुद्धाचा ठेका नाही घेतलेला आहे, आपण त्यांच्या पुढे पळू. असा एक तरी मांग आहे का? कुठल्या तरी एका सभेमध्ये एका मांगाने सांगितलं होतं की भिक्षू आमच्या मांगवाड्यामध्ये चहा प्यायलाही नाही येत. आणि मी इथूनच बऱ्याच वेळेस प्रवचनातून आवाहन केलं होतं की टाक 1-1.5 महिन्याची सुट्टी, मी येतो तुझ्या बरोबर प्रत्येक मांगवाड्यात जायला. आपण सांगू बुद्ध त्यांना नाही येणार. त्यांना फक्त खाली आपलं नाव मोठं कुठेतरी भाषण देऊन करायचंय. कृती करण्यामध्ये ना मांग तयार होईल ना महार तयार होईल. आणि म्हणून महाराने रिझर्वेशन मध्ये नोकरी कमावली, प्रतिनिधित्व नाही. प्रतिनिधित्वाची लढाई आहे ना ती. आणि आम्ही नुसतं फक्त भाषणात म्हणताना म्हणतो की ही गरिबी हटवण्याचा कार्यक्रम नाहीये. मग काय तर प्रतिनिधित्व? तू किती करतो प्रतिनिधित्व?
कारण ह्या एससीच्या कोट्यामधून मांग असो, महार असो, चंभार असो, ढोर असो, कुणी असो, जो जो बी नोकरीला लागला तो 59 जातीचं प्रतिनिधित्व करतो, नोकरी नाही करत. आणि ज्या दिवशी त्या प्रतिनिधीचा अर्थ त्यांना कळेल त्या दिवशी तुमच्या उपवर्गीकरण किंवा यानं त्याचं खाल्लं त्यानं त्याचं खाल्लं ही भानगडच राहणार नाही. हे समजावण्याकरता आपल्याला आपापले हिस्से स्वीकारावं लागते. आणि जेव्हा आपण आपले हिस्से स्वीकारू तेव्हा भगवान बुद्धाचे सिद्धांत हे कुठलाही सिद्धांत जोपर्यंत इम्प्लिमेंट होत नाही तोपर्यंत त्याला काही किंमत नसते. सरकारने योजना आणली पण ती जर खालच्या घटकापर्यंत जातच नाही तर त्या योजनेला काही किंमत आहे का? तसंच आहे बाबासाहेबांचे विचार, बुद्धाचे विचार, त्यांचे सिद्धांत जोपर्यंत झिरपत ते खालच्या गोष्टीपर्यंत जात नाहीत तोपर्यंत या सिद्धांताला आणि त्या तत्वज्ञानाला काही किंमत नाही. कारण ते तत्वज्ञान सांगणाराने ते म्हणून म्हणतात ना की ती एक गोष्ट सांगतात की बुद्धाकडे एक बाई घेऊन गेली आणि त्या मुलाला सांगितलं की भंतेजी हे जास्त गुळ खाते. आता ते त्रिपिटकातली एक मायथॉलॉजी निर्माण केलेली तेही माहिती नाही, पण बौद्धिक दृष्ट्या ते ठीक आहे. बुद्ध तिला सांगतात की 15 दिवसांनी घेऊन ये आणि ती 15 दिवसांनी आल्यानंतर ते बुद्ध म्हणतात की बाळा गुळ खाऊ नये, गुळ खाल्ल्याने पोटात जंत होतात, माणूस आजारी पडतो. त्या बाईला म्हणतात जा घेऊ. ते म्हणे त्याच दिवशी सांगायचं होतं ना, मग ते त्याला 15 दिवस वाट पाहायची काय गरज पडली? बुद्ध म्हणतात तोपर्यंत मीच गुळ खात होतो. जेव्हा मी गुळ खातो तर दुसऱ्याला खाऊ नको म्हणण्याचा अधिकार आहे का? नाही. त्या दिवसापासून मी गुळ खाणं सोडला म्हणून ह्या मुलाला सांगण्याचा अधिकार मला पोहोचतो आणि मग ते इम्प्लिमेंट होतं. आम्ही खूप मोठे मोठे व्याख्यानं दिली आणि आमच्या आचरणात जर ते नसेल इफेक्ट होईल का? नाही होणार. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात की भिक्षू संघामध्ये आम्हाला आमूलाग्र बदल करावा लागेल आणि आचरणीय भिक्षू निर्माण करावं लागते. कारण सांगण्याचा इफेक्ट कधी होणार आहे की जे मी सांगतोय ते मी करतोय. मी सांगणार वेगळं करणार वेगळं तर पुढचा त्याच्यावर इफेक्ट होणार नाही. आणि म्हणून ह्या सिद्धांताच्या एका ओळीच्या सिद्धांताला अजून बी 4-5 दिवस सांगता येईल, पण ग्रंथ कंप्लीट करायचा आहे म्हणून सांगितलं की जन्माला येणं किंवा कुठल्या घरात जन्माला आलो याला काही किंमत नाही. मी माझं काय कर्तृत्व आहे ते कर्तृत्व मी कशा पद्धतीने सिद्ध करतो याला खरी किंमत आहे. आणि हा 2700 वर्षापूर्वी बुद्धांनी मांडलेला सिद्धांत आजही लागू पडतो. आणि म्हणून मला कलेक्टर तर व्हायचंय पण UPSC द्यायची होसाल का? नाही होणार ना. कलेक्टर होण्याकरता UPSC ची परीक्षा पास होणं जरुरीच आहे. आणि म्हणून उपवर्गीकरण मागताना कर्तृत्ववान व्हायला अगोदर त्या जागा तर मिळवा. पहिलं आंदोलन करा की प्रायव्हेट सेक्टर मध्ये रिझर्वेशन असावं, मग मागा ना. महाराने खाल्लं की मांगाने खाल्लं. अगोदर ती पुंजी तर निर्माण करा. पुंजीच नाही आणि झगडतायत. आणि म्हणून कशा करता झगडायचं हे जोपर्यंत आम्हाला कळत नाही तोपर्यंत तुमचे आंदोलन तुमच्यावाला पूर्ण संघर्ष हा वांझोटा राहतो. आणि म्हणून जन्माने तुम्ही मोठे कधीच नाही होऊ शकणार. बुद्धही सांगतात ते कर्तृत्वाने झाले पाहिजे. बाबासाहेबही सांगतात तुम्ही कर्तृत्वाने मोठे झाले पाहिजे. आणि म्हणून ह्या सिद्धांताला जेव्हा आपण कार्ल मार्क्सचा सिद्धांत बघू तेव्हा कसं कार्ल मार्क्सला बुद्ध अटॅक करतात हे आपल्या लक्षात येईल. म्हणून आज आपण जो बघितला की माणसाचं मूल्यमापन करताना त्याचा जन्म किंवा तो कुण्या घरात जन्माला आला किंवा कोण्या कुटुंबात जन्माला आला याला कुठलंही महत्व न देता त्याचं कर्तृत्व काय याला आपण किंमत दिली पाहिजे. म्हणून जसे गरिबीत जन्माला आलेले बाबासाहेब खूप मोठे होतात तसेच श्रीमंतीत जन्माला आलेला एखादा टाटाचा पोरगा रतन टाटा हाही मोठा होतो. कारण ते कर्तृत्व असतात. रतन टाटा सारखा माणूस लग्नही केलं नाही परंतु जिद्द अशी होती की ज्या एका कंपनीच्या मोटारच्या कंपनीने अपमान केला त्या माणसाने एवढी जिद्द ठेवली की मरायच्या अगोदर ती कंपनी विकत घेतली. ही मोटार कंपनी होती की नाही
रतन टाटाचा एक वेळेस त्या कंपनीने अपमान केला होता आणि जेव्हा ती कंपनी तोट्यात गेली ती टाटाने विकत घेतली आणि टाटाने तिला नफ्यात आणलं. त्याला कर्तृत्व म्हणतात. मग आपण कुठल्या कर्तृत्वाने मोठं व्हायचं आणि कुठल्या कर्तृत्वाने नाही व्हायचं हे आपण ठरवलं की मग आपलं महत्वही आपल्याला कळतं आणि बुद्धाचे सिद्धांतही कळतात. हे सिद्धांत आपल्याला कळाले की आपण त्या धर्माला छोटंसं का होईना योगदान द्यायला तयार होतो. आणि म्हणून असंच ह्या वर्षावासामध्ये कार्ल मार्क्सच्या ह्या ग्रंथापासून आपल्याला ती प्रेरणा मिळावी. आपण तर कर्तृत्वान नाही झालो पण निदान आम्हाला कर्तृत्ववान लोक बनवता आली पाहिजे. त्याच्याकरता आम्ही हातभार लावता आले पाहिजे. एवढं जरी साध्य झालं तरी आपल्या वर्षावासातलं ह्या ग्रंथपठणाचं सार्थक होईल असं मला वाटतंय. आणि म्हणून माणसाचं मूल्यमापन जन्माने न होता कर्तृत्वाने व्हावं ह्या सिद्धांताचा आज आपण इथेच थांबूया. उद्या दुसरा सिद्धांत घेऊया.